म्हणजे निवडणूक लढवल्या नांदेड लोकसभेला त्याच्यामुळे आपले जे प्रचार चालू आहे ते केवळ जात धर्म प्रांत यावरच विकासाचे मुद्दे आपल्याकडे नाही आहेत. जात धर्म हा विषय नाही, सामाजिक प्रश्न हे अधिक समाजामध्ये आहे, त्यांना ॲड्रेस करणं हे आमचं काम आहे. ही निवडणूक जातीय धर्मावर आधारित नाही, आमचा तो अजेंडा नाही. तर समाजाच्या विविध समस्या सोडवण्याकरता आम्ही सक्रिय पाठिंबा राहील. जसं आता मराठा समाजाचे विषय होते, लिंगायत समाजाचे विषय होते, धनगर समाजाचे विषय होते, सगळे प्रश्न भाजपने आश्वासनातून पूर्तता केली नाही हे मला उल्लेख करायचा आहे. आणि म्हणून ह्यांचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्यांना कसं फसवलं गेलं आणि वास्तव काय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. देशामध्ये कुठल्या धार्मिक किंवा धर्माचा विषय नाही. आता आपले हे साहेब म्हणाले की हिंदू हा धर्म नाही, काँग्रेसची भूमिका काय हिंदू धर्माची? आम्ही तुमच्या उपस्थितीत म्हणाले आम्ही हिंदुत्वावर निवडणूक लढवत नाही, आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे. सर, आपल्याकडे काँग्रेस पक्षाचे काही जबाबदार मीडिया मॅनेज आहे अशा पद्धतीचे जाहीर भाषणात म्हणतात, अशा क्लिप्स अवेलेबल आहे. मीडिया मॅनेज आहे, तर आपली एक पदाधिकारी म्हणून काय भूमिका आहे? राहुल गांधींना ट्विट टाकलं आम्ही तेव्हा त्यांनी म्हटलं की ही पक्षाची भूमिका नाही, आपली भूमिका काय? मीडिया मॅनेजमेंटचा विषयच नाही. किंबहुना पक्ष असा की जे कोणी बोलत असेल ते कोणी जबाबदार नसावेत, बेजबाबदार लोक आहेत. सर आपल्या पक्षाचे व्हिडिओ क्लिप आहेत, मला दाखवा, मी ऐकेन ते. पण पक्षाची अधिकृत भूमिका ही आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ याला महत्त्व आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी जे काही सुरू आहे देशामध्ये निवडणूक ते मांडलं पाहिजे, योग्य मांडलं पाहिजे. मला काय सांगा? मी आज काही त्याच्यावर बोलू शकतो. त्यांना जो काही लोकशाही मार्गाने त्यांना जे काही ज्या काही पक्षात काम करायची इच्छा असेल स्वागतच आहे. सर, आपकी तीसरी पीढ़ी चुनाव में उतरी है सर? जी जी, उसका भी स्वागत है. हर व्यक्ति के सबको आज़ादी है. मेरे भी बच्चे अगर काम करना चाहेंगे तो उन्हें कोई रोक नहीं सकता है. पार्टी का काम, जो भी पार्टी का काम करते हैं वैसे वो भी काम कर रहे हैं, उसमें तो उनका स्वागत है. सुन रहा हूँ, मुझे पता नहीं क्या करने वाले, मुझे आइडिया नहीं. अगर ग्रेट समझिए वैसे आप कुछ कांग्रेस में आने के साथ बीजेपी इसी हमारे पास कोई प्रस्ताव नहीं है. सर, भाजपचे खासदार काही खासदार 100 करोड रुपये निवडणुकीला लागत आहेत आणि ते खर्च करत आहेत असं TV9च्या स्टीलमध्ये आढळून आलं. भाजपचे खासदार रामदास तडस असतील आणि अनेक खासदार आहेत जे लोकसभा निवडणुकीसाठी 100 करोड रुपये खर्च होत आहेत असं सांगतात. त्या निवडणूक आयोगावर चौकशी करावी. एक तर लिंगायत समन्वय समितीचा मी आभारी आहे की त्यांनी आज काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नासंदर्भामध्ये खरं म्हणजे 2014 मध्येच लिंगायतांच्या आरक्षणाचा प्रश्न बऱ्याचशा प्रमाणात काँग्रेसच्या राजवटीमध्ये मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अविनाश भोसीकरांनी आणि टाळकीकरांनी आपली भूमिका या ठिकाणी विषद करत असताना या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये उहापोह केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर कुठलाही वाद होणार नाही. किंबहुना सर्वांना एकत्र आणून हा प्रश्न कसा मार्गी लावायचा याबाबत आम्ही सखोल चर्चा केलेली आहे. मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की ज्या अन्य राज्यांमध्ये हा विषय हाताळला गेलेला आहे आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेलेला आहे त्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे अहवाल हे प्राप्त झालेले आहेत. ते अहवाल लक्षात घेतले जातील. इतर राज्यांनी जे निर्णय घेतले तेही लक्षात घेतले जातील. पण समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन व तसेच सर्व धर्मगुरूंचा मार्गदर्शन याच्यामध्ये घेऊन हे प्रश्न या समाजाच्या दृष्टिकोनातून मार्गी लावण्याच्या बाबतीमध्ये काँग्रेसची सकारात्मक भूमिका राहणार आहे की आम्ही त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही या समाजाच्या मागे बरोबर आहोत. त्यांनी दिलेल्या मागण्या संदर्भामध्ये काँग्रेस सत्तेवर असो येणारच आहे आणि त्याच माध्यमातून हे प्रश्न समाजाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आहे ते मार्गी लावण्याकरता निश्चित आमचा त्यांना पाठिंबा राहणार आहे. हे जाहीरपणे मी सांगू इच्छितो. त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे मी आभार. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ़ लाकर खिदमत का मौका दे.
Proprietor Hafiz Madarullah Beg, Adhar Beg, Al Barkat, Home Appliances, Furniture and Electronics, Tarbot, Deglu Naka, Nanded. नाने उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है।